दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नुकतंच ईडीनं अटक केली आहे। या अटकेनंतर देशभरातून संताप व्यक्त केला जातोय। मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशाचा कारभार हुकुमशाही पद्धतीनं सुरू असून स्वायत्त संस्था सरकारच्या हातचं खेळणं बनलं आहे, असा आरोप आम आदमी पार्टीनं केलाय। अटकेविरोधात आम आदमी पार्टीनं आक्रमक पवित्रा घेत राज्यभर अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं। केजरीवाल यांना समर्थन देण्यासाठी त्यांनी रक्तदान शिबिर आयोजित करून अटकेचा निषेध नोंदवला। या रक्तदान शिबिरात युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला। केजरीवालांची अटक चुकीची असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला याचं उत्तर मतदार दिल्याशिवाय गप्प बसणार नाहीत, असा इशारा आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी यावेळी दिला। कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव सतीशचंद्र कांबळे, दिलीप पवार, रमेश मोरे यांनी शिबिरस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शवला। यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, दुष्यंत माने, विजय हेगडे, समीर लतीफ, दिग्विजय चिले, वैजनाथ शिंत्रे, राकेश गायकवाड, संजय नलवडे, डॉक्टर कुमारजी पाटील, ॲडव्होकेट चंद्रकांत पाटील, राजेश खांडके, रमेश कोळी, प्रथमेश सूर्यवंशी यांच्यासह आपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।